नवरदेव चाललाय आमचा. लाईटी लाव. लाईट रेड लाईट. चल भाई गणपती बाप्पा मोरया. चल भाई जा सावकाश. सावकाश जा भाई, आरामात चालव गाडी. व्यवस्थित चालव. चल चला चल बाय जा सावकाश. दादा चला. हो हो हो. 1 2 3 4 नवरदेव गेलेला आहे. 2 दिवसाने आम्ही पण जाऊ आता. नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अवतार खूप घाण झाला आहे, कारण तयारी चालू आहे गावी जायची. आणि उद्या सकाळी मी निघणार आहे, कराड मार्गे जाणार आहे मी मालवणला. तेच गेल्या वर्षी जशी मालवणची ट्रिप झालेली तीच ट्रिप आपली करायची आहे यावर्षी पण. आणि दुसरी गँग जी आपली आहे फॅमिलीची ती तिकडे जॉईन होणार आहे. तर आम्ही आता इथे पनवेलला आलो दादाच्या घरी. इथूनच निघू. सकाळी आता किती वाजता उठतो आहे काय होतं आहे बघूया. आणि यावेळी जरा वेगळा रूट आहे, कराड मार्गे आपण जाणार आहे. मलकापूर अनुस्कुरा घाट वगैरे जो आहे तो करून जायचं आहे आपल्याला. सो हा ब्लॉग करूया म्हटलं. बरेच दिवस ब्लॉग केला नाही कारण खूप बिझी होतो. मूवीजचं काम चालू होतं. खूप छान मूवी आम्ही काम करत होतो ज्याचं नाव आहे सिकंदर. आणि कराडला आपण जाणार आहे आपल्या मित्राचं, खास मित्राचं आपल्या लग्न आहे सुशाचं. आणि आज पोरं सगळे गेले आहेत, ते हळद वगैरे सगळं मचवत आहेत. आपण उद्या डायरेक्ट लग्नाला जाऊ, कारण मी फॅमिलीसोबत मालवणचा आधीच प्लॅन झालेला. सो आता बघूया, इकडे तयारी करूया आणि निघूया. गाडी ऑल सेट झालेली आहे. आणि राहून राहून मला नेहमी जाणवतं की सिडॅन कार माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी बनलेली नाही आहे. कारण डिक्की दाखवतो मी तुम्हाला आता, त्यात 5 माणसं. या गाड्या आरामात जाण्यासाठी असतात, या गाड्या वजन भरून जाण्यासाठी नसतात. पण कोकणी माणूस त्याला नाही कोण समजावू शकत, असं असतं. 7 सीटर आहे जी, डिक्कीत 2 माणसं बसू शकतात आरामात. गुड मॉर्निंग मित्रांनो, उशीर झालेला आहे. बघा सुरुवात ऐकत नाही ना, वजन नको. आपल्या नेहमीच्या स्पॉटवर आलो आहे आपण नाश्ता करायला, जिथे आपण दरवेळी थांबतो.
आणि खूप घाण वातावरण आहे, म्हणजे एवढा कंटाळा येतोय ना, ऊन नाही काही नाही, खूप काळोख काळोख वाटतो. चला नाश्ता करूया आणि बघू किती वेळ लागतोय कराडला जायला. तुम्ही नारळ फोडा, लिंबू हार घाला गाडीला, कुठे काही करा, पण नियम जर तुम्ही पाळले नाही तर इश्यू होतात आणि आम्ही नियम पाळला नाही. आम्ही केली आमची गाडी ओव्हरलोड, त्याच्यामुळे बंपर माझा मागून लागला. तो आता बनवलं आहे, जाऊ आता. अक्का बस झालं, बस. प्रत्येक गाडीला एक एक पेरू आलाय. नको करू. मित्रांनो, प्लॅनचा पिचका झालेला आहे, खूप उशीर झाला आहे आणि गाडीतच आता कुर्ता बदलला आहे, कारण मला नाही राहायचं आहे त्याच घामलेल्या कपड्यांवर, कारण फोटो काढले तर जरा चांगलं दिसलं पाहिजे. मित्रांनो, आम्ही आलं, पाकिट दिलं, कपडे बदलले, कपडे परत बदलले आणि आम्ही आता निघालो मालवणला. कोण पोरंही थांबली नाही, त्यामुळे आता आपण पण जाऊया, कारण आपल्याला 5 तास अजून लागणार आहेत. चला मित्रांनो, कराडवरून निघालो आम्ही आणि आता मलकापूर मार्गे रस्ता चांगला आहे. आता घाट लागेल, अनुस्कुरा घाट, आणि आता काय रात्री होईल. रात्री काय दाखवू शकत नाही, दरवर्षीप्रमाणे रात्री काय दाखवू शकत नाही आपण. अजून मला ना नाही म्हणता 3 तास अजून लागते जायला, तर रात्र होणार आहे. हेडलाईट वगैरे पुसून घेऊया. आरसे बिरसे हेडलाईट वगैरे घेऊया पुसून. जाम स्पीड कमी झाली आहे पावसात. मित्रांनो, वाजलेत 11 वाजले. सकाळी 8ला निघालेलो आणि आपण आता कणकवलीला पोहोचलो. आणि कणकवलीला आल्यावर इकडे थांबतो, भले दुकानं बंद असो चालू असो, पण आम्हाला इकडे थांबायचं झालं. काय
डेपो इथे कुठे आहे? पुढे आहे ना, मागे आहे डेपो. किती किलोमीटर झाले? 459. गाडीने ॲव्हरेज किती दिलं? आता तो काढ ना मोबाईल, आता कशाला पाहिजे? 12चा ॲव्हरेज. हा पाऊस आहे मग, पाऊस आहे ना काय दिसतोय? जा एवढा नाही. चला उतरा, उघडी आहे गाडी मम्मी, जा इथून. एक हाती गाडी येते आमची, पूर्ण दिवस लागतो आणि एक हाती गाडी येते. जायचं, मानेचा मसाज घ्यायचा आणि झोपून जायचं. मग थांब ना, या साईडने उतर ना तू, या साईडने उतर. बंद कर, ते धरून नाही बंद करायचं का, लॉक होत नाही गाडी कधी. मग आता ते जाऊ दे, तू उतर.